लोकांना काही कामधंदाच नाही आहे. उठले सुटले की द्या आमचे पैसे, उठले सुटले की द्या आमचे पैसे. माझी बिशी खुल्ली नाही खुल्ली लोक मागे लागले लगे द्या आमचे पैसे, द्या आमचे पैसे. याच्यासाठी पैसे कमवू राहिलो का? यायले पैसे वाटासाठी मी काय याच्यासाठी बिशी टाकली का? तोंड उचलून चालले येतात पैसे मागायला. मी देणार यावं यायले पैसे. 1 रुपया नाही सुटत माझ्या हातातून. आणि यायला यायचे पैसे का वापस देणार आहो का मी? शोभा, ए शोभा, आता कोण आलं? शोभा, हां बोल ना सुमित्रा, काय म्हणून राहिली? काही काम होतं का? काही काम आहे का त्या वावरात? नाही हो, मग वावरात काम घेऊन काही आहे नाही. कामाचं नाही सांगायला आली मी तुले. मग काय काम काढलं बाप्पा? ओ बाई ना अंडे. आता नाही बाई, काय देऊ तुले? काय हात लंबा करून मला मागू राहिली? काय देऊ तुले? आता नाही बाई, माझे पैसे नाही देशील का तू? एवढ्या लवकर भुलली बी का लगे? कोणते पैसे व? कधी घेतले होते मी त्यापासून पैसे? त्यापासून पैसे नव्हते घेतले मी ना. काही नको बोलू माय बाई, त्यापासून काय घेतले मी ना पैसे? आता बाई शोभा, माझं मजाक नको करू बरं तू. मी मजाकच्या मूडमध्ये बिलकुल नाही आहो. कधी घेतले, काय घेतले? मला तर आठवत नाही मी त्यापासून पैसे घेतले तर. काहून तू ना गटाचे पैसे भरासाठी माझ्यापासून पैसे नव्हते घेतले? 2000 रुपये घेतले नव्हते? तुझ्या घरी गटावले साहेब बार चक्कर मारत होते पैशासाठी. तू याजीनं मुश्किल केलं होतं तेव्हा तू मला पैसे नव्हते मागितले? मागितले नव्हते? तू म्हणे 15 दिवसातच देतो म्हणे तुला पैसे. माझी बिशी आहे म्हणे, बिशी खुल्याबरोबर पहिले तुला पैसे देतो म्हणे. म्हणत नव्हती का तू? तरी तुला मी म्हटलं होतं बाई हे पैसे माया कंचनले अधिक महिन्यासाठी आणा लागेल तर भाड्यात ओळायला ठेवलं. तिला आणायला जा लागन तर तुला म्हटलं नव्हतं का भाड्यात ओळायचे पैसे आहे म्हणून? कंचनले आणायला जा लागन अधिक महिन्यासाठी. म्हटलं नव्हतं का तुला म्हटलं होतं ना टायमावर देशील म्हणून. तू काय म्हणे बिशी खुल्याबरोबर देतो. तू बिशी खुलाले 2 दिवस झाले अजून तू दिलेच नाही. म्हटलं आज आणून देशील, उद्या आणून देशील, आता आणून देशील, मग आणून देशील. आणून द्यायचं नाव नाही. भुलली बी वाटते तू तर. तू म्हणून राहिली कुठले पैसे, काय पैसे? माय सरे लोक आपल्या पोरीचे अधिक महिने का मा भरोशावर करू राहिले का माय बाई? आमच्या भरोशावर करू राहिले का? आमच्या बिशीच्या भरोशावर. आमची बिशी खुलीन तेव्हा तुम्ही तुमच्या पोरीचे अधिक महिने करसान. लहान नाही तरी तुम्ही लोकांची. कोणी म्हणते आमची पोरगी आलेली आहे अधिक महिना करायचा आहे द्या पैसे. कोणी म्हणते आमच्या पोरीला अधिक महिन्यासाठी आणायचं आहे द्या पैसे. इथं का तुमची ठी ठेवलेली आहे का? आणि तुमच्यासाठी खुल्ली का माझी बिशी? माझं पैसे आले की तुम्हाला वाटून देईन. बाई मायेच पैसे मी मागू राहिली. तुला काही उदार पैसे नाही मागू राहिली. तुला काही उपकार नाही मागू राहिली मी तुले. माये पैसे तुला मागू राहिली मी. चल दे माये पैसे. बाई ते पैसे तुला दिले होते मी ना, दिले होते. तुला आठवण नशील. थोडासा दिमागावर जोर टाक. आठवण कर दिले का नाही दिले तुले पैसे? दिले मी ना तुले तुझे पैसे. मावर काही पैसे दिसे नाही आहे तुझे. काही नको बोलत जाऊ. दिले तुझे पैसे मी ना. माय का खोटी बोल राहिली व? कधी दिले तुम्ही मला पैसे? कधी दिले व? दुसऱ्याच दिवशी वापस केले मी तुला पैसे. दुसऱ्याच दिवशी. मी कोणाचं कर्ज नसतं ठेवत मावर. दिले तुला मी पैसे. माय बाई शोभा किती खोटी बोलतो मग. किती खोटी बोलतो. जनाची नाही तर थोडी मनाची तर लास्ट ठेव बाई ना. कधी दिले तू ना माझे पैसे? कधी दिले मला? दिले नाही तू ना, वापस नाही दिले मला पैसे. काही नको बोलू. मी काही नाही बोलू राहिली. थोडासा दिमागावर जोर टाकतो. थोडी बदाम गिदाम खात जाय मग तू मेमरी स्ट्रॉंग होईल. दिले होते तुला पैसे मी ना, दिले होते. आठवण कर. आठवण आहे ना मला? आठवण आहे सर, आठवण आहे. दिलेच नाही तू ना. दिले हो बाई ना. माझा काही दिमाग सटकू नको आता तू जास्त. पैसे दिसे दिले सर दिलं. आली तोंड उचलून पैसे मागायले. जाय तू आठवण कर. दिले तुला मी पैसे. पण कधी दिले व? मला तर आठवण नाही आहे. दिले पैसे दिसे दिल्यावर आली पैसे मागायले. जाय हो, कामं राहिलेले आहे माय. तुला सांग बोलत बसेल तर बाय कामं राहतील. जाय आपल्या घरी. आली मोठी पैसे मागायले. उघडचे आहेत का पैसे? मेहनत लागते पैसा कमवायला. दिल्यावर मला पैसे मागू राहिली का तू? चालली मी लय कामामध्ये. पाय बाई हे म्हणते पैसे दिले म्हणते. मला तर आठवण बी नाही आहे कधी पैसे दिले तर. आता मग कंचनले आणायला जायचं आहे तिच्या बाबाले अधिक महिन्यासाठी. आता कसं आणावं बाई त्या पुरीले? भाड्यात उडायला पैसे नाही आहे. मी तर या पैशाच्या भरोशावर होती माय बाई. आता हे म्हणते की तुला पैसे दिले म्हणते मी ना. पैसे दिले तर आठवण काऊन नाही मला? आठवण काऊन नाही आहे बाप्पा? आता करावं तर काय करावं बाप्पा मी ना. मला तर टेन्शनच आलं. आणि शोभा काही ऐकायला तर येत नाही. करावं तर काय करावं आता माय बाई? माई बिशी खुल्ली तर पुढे लोक पैसेच मागायला उरायला निरा. यायच्यासाठी बिशी खुल्ली का माईवाली? यायच्यासाठी पैसा कमवतो का मी काय यायला पैसे देणार याव का? आमच्या पोरीचा अधिक महिना करायचा आहे. मा भरोशावर करू राहिले काय? पोरीचा अधिक महिना नवायचा आहे माय लोकांची तर. शोभा काय झालं? काय होईल आता? ते कंचनची माहिती आली होती पैसे मागायला. हो 2000 रुपये घेतले होते ना तू ना गड भरायला त्याच्यापासून. दिलेच तर नाही त्याचे. तुम्हाला समजत नाही का? पैसे घेतल्यावर पैसे द्या लागत असतात का? मी ना काही तिचे पैसे दिलेच नाही. तिच्यापासून 2000 रुपये घेतले होते मी गट भरायले. आणि आता पैसे मागायला आली ना तिला मी म्हटलं की तुला दिले होते मी पैसे वापस. दुसऱ्याच दिवशी पैसे दिले होते तू वापस. तुला मी ना थोडंसं दिमागावर जोर टाक म्हटलं. आठवण येईन तुले. मी दिले म्हटलं माहिती तुझे पैसे. मावर काही पैसे दिसे नाही तुझे. म्हणजे सुमित्रा वहिनीचे बी पैसे डुबायचा प्लॅन आहे ना तुझ्या? मग नाही तर काय? तुम्हाला काय वाटते? माई मेहनतची कमाई तेल देईन मी देणारी आहो का? मी तर घेणारी आहो, देणारी नाही आहो. मा मेहनतचा पैसा तेल देऊ का मी? त्याच्यासाठी कमवतो का मी? पण ज्याचे घेतले त्याला तास लागेल ना. तुम्ही चुप बसा. काय तुम्ही सर्व मा म्हणतात काही शिल्लक बोलत नका जाऊ तुम्ही. जसं मी म्हणतो तसं होले होलावत जा. तुम्हाला काय माहित पैसा कसा कमवा लागते तर? पैसा कमवायची जीवार येते तुमची. पण ज्याचे घेतले त्याला द्या लागेल ना. तुम्ही चुप बसा. शिल्लक नका भादर करत जाऊ. आणि किशोर भाऊ आला होता ना. किशोर भाऊ काय म्हणे? काय म्हणेन किशोर भाऊ? त्या भाऊली बी वापस पाठवलं मी ना. तुम्ही नाही म्हटलं घरी गेले म्हटलं ते गावाले. मग काय म्हणे किशोर भाऊ? काय म्हणणार? चालले गेले ते चुपचाप. मला विचारत होते पैसे ठेवले गेलो का म्हणे मायवाले. मी म्हटलं नाही पैसे विषय नाही ठेवले माझ्यावर. चालले गेले ते. पण आता मी त्याला दिसलो तेव्हा तुम्हाला पैसे मागेल ना. एक काम करा ना 8-10 दिवस काही घराच्या बाहेर निघूच नका. आपस भुलून जातील ते.
8-10 दिवसात कोणी कोणाचे पैसे भुलत असते का? 8-10 दिवस काही दिसू नका. मग म्हणा बिशी खुल्ली होती, त्याचे पैसे गेले बाप्पा वाटण्या उठण्यात नाही. आता माझं काही नाही आहे. पुढच्या बिशीवर देतो म्हणा. पुढची बिशी खुले लोक ते किशोर भाऊ पैसे भुलून जाईल नाही का? शोभा, तू आणि तुझा दिमाग. काय मीन माझी दिमाग? माझ्या दिमाग आहे म्हणून 4 पैसा आपल्याजवळ जमा आहे. नाही तर काय असतं आपल्याजवळ? काही नसतं. पण काय कामाचा तो पैसा? लोकाईले ठगू ठगू पैसा जमा करेला आहे तू. चुपचाप बसावं बाप्पा. पैसा पैसा असते. जास्त हबाशका नका करू. पण शोभा, असा पैसा काही कामाचा नसते. हा पैसा काही कामाचा नसते. तो पैसा लोकांची मन दुखू दुखू जमा करेला आहे तू. काही कामाचा नाही आहे तो पैसा. एक दिवस सरळ निघते. आता माय बाई हा माझ्या नवरा आहे का दुश्मन आहे रे बाप्पा? कसं बोलू राहील तुम्ही? बरोबर बोलू राहिलो मी. टाइम आहे, अजून बी सुधरून जाय. ज्याचा पैसा आहे त्याला वापस देऊन दे, नाही तर तुझ्या पैसा तुलाच घेऊन डुबीन एक दिवस. जा बाप्पा इथून. जास्त हबाशका नका करू. आणि मला ज्ञान नका शिकू तुम्ही. तसंच मला ज्ञान आहे. फक्त आता 8-10 दिवस घराच्या बाहेर नका जाऊ. बस झालं. एवढं उपकार करा मावर. काय नाही रे, चाललं गेलं माणूस कुठे गेलं तर आता. कोण पैसे मागितले आणि हे माणूस माझं पैसे मागायला आलं की मी म्हणेन तुम्हीच द्या म्हणेन तुमच्या जवळचे पैसे. मी नाही देत. कमवून तर 1 रुपया नाही होत. मग गोष्टी आहे काय या माणसाच्या? आनंदी, आई बाबा आपल्यापासून केवढी मोठी गोष्ट लपू राहिली ना. हो ताई, जर मला माहीत असतं ना की आई बाबाची अशी कंडिशन आहे तर मी आलीच नसती. फालतूच्या फालतू आपल्याच्यानं परेशानी झाली ताईले. बाबा किती रडत होते ना, आई बी रडत होती. जर मला पहिलेच माहीत असतं ना तर मी आलीच नसते अधिक महिन्याले. बरोबर होतं आई बाबाचं. तुला एकटीला घेऊन चालले होते, मला नव्हते घेऊन चालले. तेव्हा तर मला खूप खराब वाटलं होतं. पण आता मा कानानं ऐकल्यावर, मा डोळ्यानं पाहिल्यावर मला खूप खूप खराब वाटत आहे. आई बाबा जो पैसे नाही आहे आणि आपला अधिक महिना बी करायचा आहे ताईले. पण आपल्याला काही सांगूही नाही राहिले. काही नाही सांगू राहिले आपल्याला. ताईला असं वाटते की आपल्या दोघीला टेन्शन येऊन जाईल म्हणून आपल्याला काही सांगू नाही राहिले आई बाबा. खरं मायबाबाचं प्रेम वेगळंच असते पण आपल्या पोरीवर नाही का. म्हणून ते या दुनियातनी आईबाबाची जागा कोणी नाही घेऊ शकत ना ताई, कोणी नाही घेऊ शकत. जर या दुनियातनी सर्वात जास्त चिंता आपली कोणाला असेल तर ते आपले मायबाप. आपल्या मायबापाला आपल्या लेकराची खूप चिंता राहते. हो, मग ते लहान राव का मोठा राव त्याच्यासाठी त्याचं लेकरू लहानच असते नाही. हो ताई, पण पाहणं मी कशी पोरगी आहो. माझ्या आईबाबाची कंडिशन मी समजूच नाही शकली. आपले आईबाबा काय काय सहन करतात आणि आपल्याला त्या गोष्टीची भनक बी नाही लागू देत नाही का. हो, आपले आई बाबा आपल्याला लहानचं मोठं करतात. आपल्याला शिकवतात, सवरवतात, आपलं लग्न करून देतात. आपल्याला लहानचं मोठं करताना त्याला किती परेशानी आले असेल, किती प्रॉब्लेम आले असेल. पण आपल्याला कधीच कोणती त्याची प्रॉब्लेम ते सांगत नाहीत नाही का. हो, आपल्याला टेन्शन नाही आलं पाहिजे म्हणून. आता किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहेत ते. आपला अधिक महिना बी करायचा आहे. आई बाबा जो पैसे नाही आहे तरी आपल्याला सांगत नाही आहे. सर्व एकटंच झेलत आहेत ते. हो आनंदी, आपल्याला काही ना काही करावं लागेल. ताई, जगदीशजीला फोन लावू का? जगदीशजीला फोन लावून पैसे मागू का? हो आनंदी, बरोबर बोलली तू जगदीशजीले पैसे माग, नाही तर मग मी विवेकजीले पैसे मागतो. आपली नक्की मदत करतील ते, देतील पैसे. हो देतील ते पैसे. तसंच करावं लागेल. आई बाबाला म्हणतो काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. आमचा अधिक महिना करायचा आहे याचं काहीच टेन्शन घेऊ नका. मी जगदीशजीले पैसे मागतो. हो हेच बरोबर आहे. आई बाबांना लय टेन्शन घेतलं मग नाही तर काय. घे रे बाप्पा, ह्या पोरी इथं सुद्धा आहेत दोघी बी. काय गप्पा गोष्टी करू राहिल्या तर. यायले म्हटलं बाहेरून आलेले आहे तुम्ही तर लवकर हातपाय तोंड धुवा आणि जेवायला बसा. मी टाटा वाढतो तुमचे. आणि ह्या पोरी इथं उभ्या आहे गप्पाच मारू राहिल्या. यायले भूका नाही लागल्या का काय जुनं? आनंदी, बाई विशाखा, तुमच्या दोघीले काय बार सांगा लागेल का हो लहान लेकरासारखं? तुम्हाला काय सांगून गेली मी? लवकर हातपाय तोंड धुवा, तुमचे टाटा वाढतो मी. आणि तुम्ही इथंच उभे आहे का? गप्पा गोष्टीच करू राहिल्या का? अजून गप्पा सारल्याच नाही का तुमच्या? भूका नाही लागल्या का बाई तुम्हाला? भूका नाही लागल्या का? सकाळी चहा बरोबर ब्रेड खाल्ली होती तुम्ही ना. चहा ब्रेड खाऊ नये फक्त. पहा ना आता किती वाजले तर. भूका नाही लागल्या का तुम्हाला? लवकर हातपाय तोंड धुवा, मी तुमचे टाटा वाढतो. जेवण करून घ्या. बाबाला बी भूक लागलेली आहे, मलाही लागली भूक, फक्त तुम्हालाच नाही लागली. संगीताच्या इथं काही नाश्ता गिस्ता केला होता का तुम्ही ना? आई, आमची चिंता सोडतो. आम्ही नाश्ता केला नाही केला. मी काय म्हणून राहिली? काय म्हणून राहिली? आई खरं सांग, बाबा काऊन रडत होते आणि तू काऊन रडत होती? पैसे नाही आहे ना तुमच्याजवळ आमचा अधिक महिना करायला? आता नाही तुम्हाला कोण सांगितलं? आम्हाला कोणी सांगो. सांग, खरी गोष्ट नाही? हो आई, खरी गोष्ट नाही. तुमच्याजवळ पैसे नाही आहे ना? कोण सांगितलं तुम्हाला? पहिले ते सांगा. कोणी सांगो, सांग. नाही बाई, असं काही नाही आहे. हाय पैसे आमच्याजवळ हाय. आई खोटी नको बोलू, तू या चेहऱ्यात सांगत आहे. हो आई, तू या चेहऱ्यात सांगत आहे की काही पैसे नाही आहे. तुम्ही खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे, ते बी फक्त आमच्याच्यानं दोघीच्यानं. आमचा अधिक महिना करायचा आहे म्हणून. आई, पैसे नसन तर अधिक महिना करायची काही गरज नाही आहे. काही गरज नाही आहे. आम्हाला काहीच नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. आम्ही इथं आलो 4 दिवस राहिलो, बस झालं आमच्यासाठी. आमचा काही अधिक महिना करायची गरज नाही आहे. नाही हो माय बाई, असं कसं? पोरीचा अधिक महिना करायच लागते. नाही पैसे नाही आहे तर काय टेन्शन घेता तुम्ही दोघं? काही टेन्शन घ्यायची गरज नाही. काही करू नका आमचा अधिक महिना. नाही बाई, अधिक महिना तर करूच पप्पा. मग एक काम कराई, बाबाला म्हणा टेन्शन नका घेऊ म्हणा. मी जगदीशजीला फोन करतो आणि पैसे मागवतो त्याला. किती रुपये पाहिजे? हो, नाही तर मग मी विवेकजीले पैसे मागतो. हो, विवेक भाऊजीले जगदीशजी नाही तर विवेक भाऊजी कोणी देतील पैसे. होऊन जाते मग आमचा अधिक महिना. तुमच्यावर टेन्शन बी नाही येत. हो आई, फक्त तुम्ही दोघं टेन्शन नका घेऊ. नाही ना बाई, नाही ना, आहे ना पैसे. आई खोटं बोलून आता काही फायदा नाही आहे. काही फायदा नाही आहे. आम्हाला सर माहीत झालं.
कसं काय माहीत झालं तुम्हाला? आम्ही ना बाहेर उभं राहून तुमच्या साऱ्या गोष्टी ऐकल्या आम्ही ना. आम्हाला घरातली कंडिशन पुरी माहीत झाली. आता लपून काही फायदा नाहीये. मी जगदीशजीला पैसे मागतो आणि मग आमचा अधिकचा महिना करा. फक्त तुम्ही दोघं टेन्शन नका घेऊ. आम्ही दोघी बहिणी सरळ सांभाळून घेतो. काही तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे. पैशाची बी काही काळजी करायची गरज नाही आहे. जगदीशजीला मागतो मी पैसे आणि मग होऊन जाते आमचा अधिक महिना. खरं मा पोरी आज लय मोठ्या झाल्या मा पोरी. बाबा बाई काही बोलू नको, सर ऐकलं मी ना. अजून तुमचा बाप एवढा बी लाचार नाही झाला की मी तुमचाच अधिक महिना करायला तुमच्याच पासून पैसे घेईन. एवढा बी लाचार नाही आहो मी काही करीन मी, पण तुमचा अधिक महिना करीन. भरोसा ठेवा आपल्या बापावर. नाही बाबा, तुमच्यावर भरोसा आहे आमचा, पण तुम्हाला टेन्शन मध्ये असं जोखी नाही पाहू शकत आम्ही. मी जगदीशजीला मागतो पैसे आणि आमचा अधिकचा महिना करून टाका. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मग तुम्हाला टेन्शन नाहीये. नाही बाई, तुमचेच पैसे घेऊन तुमचा अधिकचा महिना नाही करू शकत मी. उधारी घ्या, नंतर वापस करून देसान. नाही जवायले पैसे बी उधार मागणं बरोबर नाही आहे. नाही हो बाप्पा, पोरी बरोबर बोलू राहिल्या ना. घेऊन द्या ना जवळपासून पैसे, करून टाकू पोरीचा अधिक महिना. नंतर मग थोडे करून वापस देऊन देऊ. आता कोणापासून पैसे घेतले असते त्याला वापस करायला लागले असते ना. असं समजा दुसऱ्याच पासून पैसे घेतले. मग जवायले पैसे मागतो का? आपण जवळले कधी पैसे नसते मागितले, पण आपल्यावर परिस्थितीच अशी आलेली आहे की आपल्याला जवळपासून उधारी पैसे घ्यायला लागत आहे. नाही काही हो, मी जवळपासून पैसे नाही घेणार उधार. बिलकुल नाही. मी माय काही करीन माय, पण मग पोरीचा अधिक महिना करीन. ते तर असंच झालं ना, आपल्या पोरीचाच पैसा आपल्या पोरीला लावा, आपल्या पोरीपासून पैसा घ्या आणि तिचाच अधिक महिना करा. मग काय फायदा त्याचा अधिक महिना करून त्याचेच पैसे त्याला लावा. काय पुण्य लागेन आपल्याला? पण आनंदीचे बाबा, परिस्थितीच्या अनुसार कामं करायला लागते ना माणसाले. नाही अजून एवढी खराब परिस्थिती नाही आली मावर की मी पोरीपासून पैसे घेऊन त्याचाच अधिक महिना करीन. नाही मी माय काही करीन आणि मग पोरीचा अधिक महिना करीन. चाललो मी, येतो मी बाहेरून. हो बाबा, थांबा ना, बिना जेवण करायचे कुठं चालले? थांबा ना आनंदीचे बाबा थांबा ना. माझी गोष्ट तर ऐका बाबा, गोष्ट तर ऐका. बाई तुम्ही बसा, वाढून घ्या बरं टाटा आपल्यासाठी जेवायला आणि जेवण करून घ्या तुम्ही. मी येतो बाबाला पाहून, कुठे गेले काय माहित. माय जेवण नाही केलं, खाऊन नाही केलं. मी पाहून येतो बाबा कुठे गेले तर. हो आई लवकर जाय, तू लवकर जाय. पाय बाबा कुठे गेले तर. हो आई लवकर जाय. हो जातो. आनंदीची बाबा थांबा ना. आनंदी आता कसं करतो? बाबा तर म्हणते पैसे नाही घेत म्हणते. हो ना ताई, मला टेन्शन आलं आता. बाबा तर पैसे घ्यायला तयारच नाही आपल्यापासून. मग कसं करतो? मला विचार पडला आता काय करायचं, कसं करायचं. आई तुम्ही थांबा, मी येतो बाबाला पाहू ना. तू एकटी काय जातं, मी येतो त्यासोबत. नाही तुम्ही थांबा ना घरी. माय मन लागेल का एकटीचं घरामध्ये? चल मी बी त्यासोबत येतो. चला मग. हो चला बरं. आनंदीचे बाबा माय बाई कुठे गेले काय माहित बाई. हे रागा गेले बाबा, कुठे गेले तर. आनंदीचे बाबा आता कुठंच ढूंढू बाई या माणसाला मी. कुठंच गेले अशी, कुठं गेले आणि कुठं नाही माय बाई. आता तर मला काही समजून नाही माय बाई कुठं ढूंढू राहिले तर. काय झालं माय बाई? गोकुळा कोणाला ढूंढू राहिली वा? मला नाही व धुरपता बाई, आनंदीच्या बाबाला ढूंढू राहिली होती. दिसले का तुम्हाला? कोण? किशोर्या? हो तो तर गेला माय बाई इकडे. हे इकडे गेला वावराच्या इकडे. आता माय बाई काय गेले काय माहित तिकडे. हे बस सध्याच गेला. तुला रस्त्यातच भेटेल. जाय पटकन जाय. सध्याच दिसला मला जाताना. गेला नशीन, जास्त दूर नशीन गेला. जाय लवकर. बरं धुरपता बाई इकडे गेले का? हो इकडेच गेला. जाय लवकर. हो काय झालं व दुर्पताबाई? नंतर सांगतो तुम्हाला काय झालं तर. पहिले आनंदीच्या बाबाला ढूंढतो. हो जाय सध्याच गेले इकडे. जाय लवकर. हो ठीक आहे. काय झालं काय जुनं बाप्पा? किशोर बिले टेन्शन मध्ये दिसला मला. काय झालं काय माहित हे बोलली का काय तर. गोकुळा तर बोलतच राहते त्याला. झाले असेल दोघं नवऱ्या बायकोचे भांडणं. काय माहित ताई, आईन बाबा कुठे गेले तर आता. असतील नाही तर कुठंच असतील ना. ढूंढून घेऊ आपण ताईले. शांत हो तू. ताई कशी शांत हो? बाबा दिसून नाही राहिले, आई नाही दिसू राहिली. कुठे गेले काय माहित. बाई आनंदी कोणाला ढूंढू राहिली? आईला ढूंढू राहिली का? हो दुर्पताजी दिसले का तुम्हाला ते? बाबाच्या मागे गेली बाप्पा सध्या साई इकडे. जाय तू बी, तुला भेटतीनच रस्त्यात मी. जाय लवकर, जास्त दूर नशीन गेले. सध्याच गेले. हो दुर्पताजी इकडे गेले का? हो इकडेच गेले. जाय लवकर. काय झालं बाई आनंदी? नाही दुर्पताजी नंतर सांगतो तुला. इकडे गेले नाही बाबा? हो इकडेच गेले, सध्याच गेले. जाय. हो चला ताई इकडेच गेले म्हणते. हो चाल म्हटलं तुला भेटून जातील म्हणून. चाल भेटल्यावरच माझी वाट येईन बाप्पा. चाल लवकर. हो ताई. काय झालं काय अजून माय बाई? सरस घरातले एकामेकाला ढूंढू राहिले. ते पत्ते तिथे आहेत आनंदीचे बाबा थांबा ना. अरे गोकुळा तू काय आली? बापा एकटे बिना जेव्हा खावायचे कुठं निघून चालले बाप्पा तुम्ही? आनंदी ते पाय बाबा, मी म्हटलं तुला कुठे गेले नसतील ते. आई बी आहे बाबा बी आहे. हो ताई बाबा. अरे दोन्ही पोरी इथं काय करू राहिल्या आणि ह्या रडू कोण राहिल्या? तूही रडू राहिली. पोरीला काय घेऊन आली इकडे? बापा मी तुम्हाला ढूंढायला आली. मला वाटलं कुठे गेले कुठं नाही. मग या पोरी आल्या मामांग. बाबा तुम्ही एकटे काऊन आले? ते राग आमच्या दोघीला किती टेन्शन आलं होतं. बाई तुम्ही रडू कोण राहिल्या? मी तर पैशात जुगाड जमायला आलो होतो. बाबा तुम्ही राग आले होते ना, मग आम्हाला वाटलं तुम्ही कुठे गेले कुठं नाही, म्हणून तुम्हाला दोघाले ढूंढत आम्ही इथं आलो. पोरी हो तुम्ही रडू कोण राहिल्या? रडणं पण करा. बाबा तुम्ही काऊन रडू राहिले? तुम्ही रडणं पण करा, तेव्हाच आम्ही रडणं पण करू. हे मुश्किलची घडी आहे. ह्या मुश्किलच्या घडीमध्ये, ह्या मुश्किलच्या टाइम मध्ये आपण एकामेकासोबत राहू, एकामेकाचा साथ देऊ, तर ही घडी बी निघून जाईल. हो आनंदीची बाबा बरोबर बोलत आहे विशाखा.
हा मुश्किलचा टाइम आहे. आपण एकामेकासोबत राहू, एकामेकाचा साथ देऊ, तर हा टाइम बी निघून जाईल. ह्या परेशानीचं बी काही ना काही हल निघेल. घरी चला बरं. याच्यावर बी आपण काही ना काही तोड काढू. काही ना काही रस्ता निघूनच जाईल. पहिले घरी चला तुम्ही. हो बाबा चला घरी. काही ना काही रस्ता निघूनच जाईल. हो बाबा चला घरी. बाबा काऊन रडत आहे तुम्ही? मी रडत आहो हे माय खुशीचे आसू आहे. खुशीचे आसू आहे माया पोरी किती मोठ्या झाल्या, किती समजदार झाल्या, किती समजदारीच्या गोष्टी करतात. खरं खूप भाग्यवान आहो मी ना काही ना काही पुण्य केलं असन जे मला अशा 2 पोरी भेटल्या. खूप नशीबवान आहो मी. माया पोरी किती माबाऱ्यात विचार करतात, किती विचार करतात माबाऱ्यात. बाबा रडू नका. पहिले घरी चला. हो बाबा चला घरी. बरं ठीक आहे बेटा चला. आता मी रडणं बंद केलं, तुम्ही बी रडणं बंद करा तिघी जणी. पोरी हो तुम्ही दोघी बी रडू नका. बाबा भेटले ना, चला आता घरी. हो आई चला घरी. चला.